11 खेळाडू प्रत्येक झुंजतायत आपल्या संघाला फायनलच्या या ट्रॉफीकडे नेण्यासाठी. आत्ताच ज्यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेला लाभली असे आमचे अस्वाद शेठ पाटील यांचं विशेष सहकार्य राहिल्या प्रत्येक स्पर्धेसाठी. दरम्यान एक मोठा धक्का, सरळ झेल, फलंदाज बाद, माघारी परतावं लागेल फलंदाज साईला, जिथे मोठ्या विकेटचा पतंग होते निश्चितपणे गावदेवी खारसापोली संघाला. भागातील एक मोठं नाव, एक मोठी भरारी, प्रगतीच्या वाटचालीत आपल्या गावाला आपल्या विभागाला मोठं करण्याचं एक धाडस आणि निश्चितपणे जे ध्येय उराशी बांधलं होतं स्वर्गीय पिंटशेठ पाटील त्यालाच पुढे घेऊन जाण्याचा एक प्रयत्न आणि आज ही मोठी स्पर्धा या विभागाला एकत्र करण्याचं एक प्रामाणिक काम आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. दरम्यान वळूयात मैदानात, जिथे विशेषतः या स्पर्धेला ज्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलंय, ज्यांना आम्ही आधारस्तंभ मानतो असे आमचे सचिनजी पाटील, त्यांचं विशेष सहकार्य म्हणण्यापेक्षा त्यांचा आधार राहिलाय. दरम्यान एक सुंदर चेंडूची सांगता पाहायला मिळाली, हलक्या हाताने टच केला चेंडूवरती आणि शॉर्ट गलीला क्षेत्ररक्षक चेंडू पकडतोय. एक धाव प्राप्त होते आणि संघाची तब्बल धावसंख्या होते. पहिलं षटक प्रगतीवरती असताना ती 1 गडी बाद 3. फलंदाज साई याच्याकडे खूप आशेने पाहिलं जात होतं, परंतु त्याला माघारी परतवलंय गोट्याने, कारण गोट्या यांची एक अनुभवी गोलंदाजी आपण प्रत्येक मॅच मध्ये पाहिली आहे आणि आत्ता आपल्या संघाला अगदी महत्वाचं काम करत असताना साई माघारी परतला. त्याची जागा घेण्यासाठी कॅप्टन रुपेश येतोय. मात्र कॅप्टन राहुल यांनी आपण म्हटलं होतं की सुरुवातीला बॅटिंग करताना एक मोठी धावसंख्या देऊ, त्याने ठरवलं होतं आणि ती धावसंख्येला सुरुवात खूप चांगली मिळाली होती, पण चांगलं कमबॅक केलं गोट्याने, जिथे विकेट प्राप्त केला फलंदाज साई याचा. यावेळी फिल्डिंगमध्ये परिवर्तन आपण पाहतोय, कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्यानंतर फिल्डिंगचा बराचसा एक प्रेशर असतं आणि ते प्रेशर या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेट, यावेळी हलक्या हाताने टच अँड पुश केला चेंडूला आणि एक सन्मान दिला, एक चांगल्या चेंडूला या ठिकाणी सांगता झाली. त्या ठिकाणी धावसंख्या होती ती 1 गडी बाद 4. जबरदस्त क्रिकेटचा माहोल या व्यासपीठावरती बरीचशी दिग्गज मंडळी येताना पाहायला मिळाली आणि ज्यांचा आवाज आपण 3 दिवस सातत्याने ऐकतोय, आमचे परमेशजी पाटील साहेब, आणि नेहमीच क्रिकेटसाठी वाहून घेतलेलं हे नेतृत्व आहे. समाज प्रबोधनाचं काम यांच्या माध्यमातून वेळोवेळी पाहायला मिळालंय. यावेळी अक्कू टप्प्याचा चेंडू, बॅट्समन अगोदरच खेळण्याचा प्रयत्न करतोय, बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही, चेंडू सरळ जाऊन विसावला विकेट किपरच्या जाळ्यात. डॉट चेंडूची सांगता आणि प्रेशर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय, कारण विकेट गेला साईचं आणि त्याच्यानंतर एक बर्डन आलं दोन्ही फलंदाजांवरती, कारण ज्यावेळी पहिल्या षटकात विकेट प्राप्त झाली बॉलिंग टीम थोडीशी अटॅकिंग पाहायला मिळते आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये. ऍक्शन रिप्ले चेंडू पाहायला मिळाला, बॅक टू बॅक रो मध्ये दुसरा चेंडू निर्धाव, पहिला विकेट गेलाय आणि त्यानंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोरबोर्डवरती फक्त 4, जिथे आवश्यकता होती मोठ्या फटक्यांची, कारण 38 सर्कलमध्ये ज्यावेळी फिल्डिंग असते त्यावेळी बॅट्समनना ऍडव्हान्टेज असतो, परंतु गोट्याची गोलंदाजी जर आपण या विकेटवरती पाहिली तर अगदी अचूक टप्पा, लाईन अगदी अचूक, आणि त्यामुळेच पहिल्या षटकात फक्त 4 धावा प्राप्त होताना पाहायला मिळाल्या बॅटिंग करणारी टीम भाल संघाला. या स्पर्धेचं विशेषतः या स्पर्धेसाठी ज्यांची प्रमुख उपस्थिती आम्हाला लाभते, भाळ प्रीमियर लीगचे अध्यक्ष विठोबाजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की आपण मानपूर्व या व्यासपीठावरती यावं, कारण स्वर्गीय पिंट्याशेठ म्हटलं की सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, कारण त्यांची दोस्ती प्रत्येक विभागात तेवढी गहिरी होती आणि ते आम्ही वेळोवेळी पाहिलं, कारण मागच्या वर्षी सुद्धा अशा पद्धतीच्या मॅचेस आपण भरवल्या होत्या. आणि महत्त्वाचं राहिलंय की या स्पर्धेला गेल्या वर्षी सुद्धा बाईक होती, या वर्षी सुद्धा मॅन ऑफ द सिरीजला बाईक आहे, हे खास आकर्षण राहिलं या स्पर्धेचं. आणि त्याचबरोबर पिंट्याशेठ साहेबांची एक प्रतिमा या ठिकाणी आपण या स्पर्धेला आणली आहे, म्हणजे त्यांची आठवण सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून तरुण पिढीला राहावी, कारण या व्यक्तिमत्वाने आपल्या विभागाला वाहून घेतलं होतं. अगदी समाज कार्य करत असताना राजकीय पटलावरती एक मोठं नाव ज्यांचं आदरपूर्वक घेतलं जातं असे आमचे पिंट्याशेठ पाटील, वेळोवेळी त्यांची आठवण केली जाते. वळूयात मैदानात पुन्हा एकदा दुसऱ्या षटकासाठी वैयक्तिक पहिलं महेश म्हात्रे. पेन पनवेल
महामार्गाच्या एंडकडून गोलंदाजी करत असताना यावेळी अगदी ब्रह्मास्त्र यूज केलं होतं बॅट्समनला, तो चेंडूवरती पोहोचता आला नाही. बट इंटरनॅशनल क्रिकेट वन डे रूलनुसार हा वाईट बॉल आहे, कारण बराचसा चेंडू बाहेर पडतोय आणि त्याच्यामुळे एक्स्ट्रा धाव, पहिली एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यात जमा झाली. भाल संघ पोहोचतोय दुसऱ्या षटक सुरू असताना 1 गडी बाद 5. स्कोरिंगची जबाबदारी गेले 2 दिवस सातत्याने अक्षय भाई यांचं विशेष सहकार्य लाभलंय, कारण क्रिकेट माईक कॉमेंटेटर ज्यावेळी आम्ही लाईव्ह करत असतो त्यावेळी स्कोरिंगची भूमिका ही अत्यंत महत्वाची असते. महेश म्हात्रे यांचा फुलर लेंथ गुण चेंडू आणि बरोबर त्याला दिशा दिले. 2 क्षेत्ररक्षकाला भेदत चेंडू जातोय डीप लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय जबरदस्त चौकार. आणि निश्चितपणे या 4 धावेने तब्बल धावसंख्या पोहोचते ती दुसरं षटक सुरू असताना 9. कारण पहिल्या षटकात आपण जर पाहिलं असेल गोट्याच्या फक्त 4 धावा आल्या, त्यामध्ये एक इम्पॉर्टंट विकेट त्याने प्राप्त केला आणि त्यानंतर बॅटिंग टीमवर प्रेशर होतं की आता सर्कलचा फायदा आपल्याला उचलायचा आहे आणि तो माणस उराशी बाळगत सुरुवात केली. खरं तर सागरने दुसऱ्या चेंडूवरती चौकार खेचलाय. धावसंख्या तब्बल 9 वरती पोहोचली. आपण पाहूयात खऱ्या अर्थाने आम्ही नेहमीच म्हणतो की ज्या माणसांमध्ये दुसऱ्याला मोठं होताना बघण्याचं सामर्थ्य आणि दुसऱ्याला मोठं करायची उर्मी असते, ती माणसं खऱ्या अर्थाने खूप मोठ्या उंचीवरती जाऊन यशाचं शिखर गाठतात. असंच आमचे अस्वादजी पाटील साहेब, ज्यांना आम्ही पप्पू पाटील असं म्हणतो, कारण या व्यक्तिमत्वाने समाज कल्याणाचा वसा हाती घेतलाय आणि विशेषतः हमरापूर विभाग किंवा या सगळ्या पेन लगत असलेल्या गावांमध्ये यांचं नाव आदराने घेतलं जातं, कारण आधारस्तंभ म्हणून यांना आम्ही नेहमीच उपाधी देत असतो. असे आमचे अस्वादजी पाटील साहेब या मंचावरती विराजमान आहेत. वळूया मैदानात. पुढचा चेंडू महेश म्हात्रे यांचं. यावेळी एक सुंदर चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. ऑफ एस्टीवरती चेंडू होता. बॅट्समननी ऍक्च्युली पंचांकडे दाद मागितली होती की हा निश्चित वाईड असू शकतं, बट पंच त्या ठिकाणी आपलं डिसिजन देत आहेत. हा लीगल बॉल आहे. डॉट चेंडूची सांगता षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. तब्बल धावसंख्या स्कोरबोर्डवरती जमा झाली आहे 3-9. एक चांगलं कमबॅक पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, बट पंचांनी अपील फेटाळली कारण उंची जास्त होती त्या चेंडूला. गती सुद्धा पाहायला मिळाली कारण फलंदाज सागर यांनी चौकार खेचला. त्याच्यानंतर गोलंदाजांनी थोडंसं मन बनवलं. बॅट्समनची फुटवर्क पाहिला. आपण नेहमी म्हणत असतो की क्रिकेटमध्ये मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बॅटिंग करत असताना त्यांचा असलेला फुटवर्क महत्वाचा, जसा मोबाईलमध्ये नेटवर्क महत्वाचा आहे आणि फुटवर्कचा अभाव यावेळी पाहायला मिळाला. डॉट चेंडू, लगातार 2 चेंडू निर्धाव. महेश म्हात्रे बॉलिंग अटॅक. ऑफ सेस्टीवरती चेंडू होता. फुल टॉस बनवलाय आणि चेंडू सरळ काढलाय 2 क्षेत्ररक्षकाला भेदत. अगदी बॅटवरती चेंडू ज्यावेळी आदळला त्यावेळीच निश्चित होतं की हा चेंडू सीमापार जाईल. हा येतो एक जबरदस्त चौकार. चौकार आलाय. फलंदाज सागर थोडंसं प्रेशर बनत होतं आणि त्या प्रेशरला रिलीज करण्याचं काम आता मात्र त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं. चौकाराने तब्बल धावसंख्या दुहेऱ्या अंकात पोहोचते ती 13 वरती आणि निश्चितपणे आपण पाहतो की या स्पर्धेला ज्या पद्धतीने आताच ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभली होती असे आमचे नरेश भाई पिंट्या शेठ साहेबांचे एक अगदी निकटचे मित्र, त्यांची उपस्थिती आम्हाला लाभली होती आणि त्यांनी आपल्या रजा जरी घेतली असती तरी सुद्धा या सगळ्या दिग्गज व्यक्तिमत्वांची नावं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण घेतोय. दरम्यान खराब क्षेत्ररक्षण विकेट कीपर कडून चुकी, बॅक साईडला अटलेला कव्हरचा क्षेत्ररक्षक जो फाईन लेग त्याच्याकडून चुकी आणि चेंडू हा जातो डीप फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. हा आलाय चौकार. सन्माननीय आर.के. पाटील सरांना आमची विनंती आहे, आपण प्रमुख अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. सन्माननीय आर.के. पाटील, खरं तर केतन सर, भाल संघ असा आहे ना की मागच्या स्पर्धेमध्ये ज्या टीमला खरं तर 4थं पारितोषिक मिळालं होतं,
आणि तदनंतर आपण पाहतोय आमचे लाडके नवनिर्वाचित सरपंच आदरणीय सन्माननीय राकेशजी दाभाडे साहेब यांची देखील या ठिकाणी उपस्थिती आम्हाला लाभतोय. सर्वांचं करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत. खरोखरच परमेश भाई, आपण ज्यांचं नाव घेतलं, असं म्हणतो ना आपण की आपलं कर्तृत्व, आपलं वक्तृत्व मोठं असलं की समाजात आपलं एक नेतृत्व घडताना आपण पाहत असतो. त्यातलंच एक मोठं नाव, समाज कल्याणाचा वसा, उद्योग क्षेत्रात ज्यांची मोठी भरारी आहे आणि सातत्याने आपल्या विभागाचा विकास हा एकच मानस ज्यांनी उराशी बांधला, असे आमचे राकेश शेठ दाभाडे साहेब यांचं विशेष या ठिकाणी स्वागत सन्मान होते. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हावं. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ संपलाय. 38 जी रिस्ट्रिक्शन्स होत्या आता मात्र या ठिकाणी संपतायत, कारण 2 षटकांमध्ये तब्बल धावा आल्यात त्या 18, त्यामध्ये 3 चौकार दुसऱ्या षटकात. आत्ताच आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होतंय, शुभागमन, आमचे आर के पाटील सर, तांबडशेठची एक मोठी व्यक्ती, ज्यांचं आदरपूर्व आम्ही त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर सचिनजी पाटील तांबडशेठ या साहेबांनाही विनंती, आपण स्थानपन्न व्हावं. या सगळ्या मोठ्या नेतृत्वाने आपल्या समाजाला एक प्रबोधन करण्याचं काम केलंय आणि शिक्षक क्षेत्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे अशा आमचे आर के पाटील सर, विशेष त्यांचा धन्यवाद. मैदानाकडे आपण वळूयात, जिथे तिसऱ्या षटकासाठी स्वीकार म्हात्रे. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय, उंची जास्त, लांबी कमी आणि फलंदाजाला फसवलाय. जबरदस्त झेल, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये घेतलेला एक उत्कृष्ट झेल आणि फलंदाज माघारी. निश्चितपणे या ठिकाणी विकेट नंबर 2 माघारी परतलाय. भाल संघाला एक आशेची किरण होती, ज्या फलंदाजाला आता माघारी पाठवलं रुपेश, आणि आता मात्र राहुल मात्रेवरती जबाबदारी आहे. बट सागर हा एक मोठा विकेट प्राप्त केलाय. फिल्डिंग करणारी टीम अर्थातच खार सापोली. 2 विकेट तंबूच्या आश्रयाला पोहोचल्या. तिसरं षटक सुरू आहे. स्वीकार म्हात्रे याने एक चांगला स्टार्ट दिलाय. प्रत्येक षटकाराला खरं तर या ठिकाणी 100चा कॅश प्राइज असेल. आमचे बाळ प्रीमियर लीगचे अध्यक्ष विठोबा म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून. टप्प्याचा चेंडू. अगदी कोण म्हणते की क्रिकेटमध्ये ताकदीचा वापर महत्वाचा असतो, इथे युक्ती वापरली. शेवटच्या क्षणाला अगदी बॅट फ्लो दिला आणि गतीचा वापर करत चेंडू सरळ भेदून काढलाय. पॉइंट बाउंड्री बाहेर. हा आला एक चौकार. नजाकत भरा. पोचते ती 22 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. हा यावेळी मात्र एक्स्ट्रा बाउन्स, एक्स्ट्रा उछाल आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर जी गतीही होती, त्याच्यानंतर बॅट्समनला अपेक्षित होतं चेंडू बॅटच्या रडारमध्ये येईल, बट ज्या पद्धतीने चेंडू अगदी डोळ्याच्या समोरून निघून जातोय विकेट किपरच्या जाळ्यात. डॉट चेंडूची सांगता कमबॅक केलंय खरं तर स्वीकार म्हात्रे यांनी. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतलं होतं. बॅक टू बॅक रो मध्ये दुसरा चेंडू निर्धाव. गती जर आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केली तर अगदी 130+ अशी गती आहे गोलंदाज स्वीकार म्हात्रेची, कारण पहिल्या षटकात या गोलंदाजाने फक्त 4 धावा दिल्या होत्या आणि एक महत्वाचा विकेट घेतला होता, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या षटकात सुद्धा तेच सातत्य टिकवलंय. आता मात्र शॉर्ट चेंडू, गती ओळखली, बॅट्समननी पूर्ण शेवटपर्यंत नजर ठेवली होती चेंडूवरती आणि चेंडू ढकलून काढलाय सरळ डीप स्क्वेअर लाईक बाउंड्रीच्या बाहेर. हा आलाय चौकार. तीन चेंडू फेस केले तर 8 धावेंवरती नॉट आउट खेळतोय. यावेळी फसवतोय. बघूयात विकेट होते का. या सेटीज ज्या फलंदाजाला अपेक्षेने पाहिलं जात होतं त्यालाच मात्र माघारी परतावं लागेल. स्वीकार म्हात्रेला अजून एक विकेट मिळतोय.
स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ॲडव्होकेट सन्माननीय श्री अस्वाद पाटील साहेब, शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेतृत्व खरं तर आपण अलिबाग परिसरामध्ये पाहतोय आणि स्वर्गीय पिंटाशेठ पाटील यांच्या अगदी निकटवर्तीय मित्र, मैत्रीचं नातं कसं असावं तर खरं तर सन्माननीय अस्वाद पाटील साहेब आणि स्वर्गीय पिंटाशेठ पाटील खरं तर यांनी एक दाखवून दिलंय समाजाला. मी विनंती करतोय सचिन दादा यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय श्री ॲडव्होकेट अस्वाद पाटील साहेब, शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेते, यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मायेची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. मी साहेबांना विनंती करतोय की उपस्थित सर्व खेळाडूंना आपण मार्गदर्शित करायचं आहे. तदनंतर मंचावर उपस्थित सन्माननीय RK पाटील सर तांबडशेत यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मंचावर उपस्थित आदरणीय सन्माननीय RK पाटील सर यांचं या ठिकाणी स्वागत केले जाईल. सन्माननीय सचिन दादा पाटील यांच्या शुभ हस्ते साहेबांचं स्वागत होतोय. मायेची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक गुलाब पुष्प देऊन साहेबांचं स्वागत केलं जाईल. तदनंतर मंचावर उपस्थित भाल प्रीमियर लीगचे अध्यक्ष विठोबा म्हात्रे भाल यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. भाल प्रीमियर लीगचे अध्यक्ष विठोबा म्हात्रे यांचं या ठिकाणी स्वागत होतोय. आदरणीय सचिनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते विठोबा म्हात्रे भाल यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. तदनंतर साहेबांच्या सोबत त्यांचे अगदी जवळचे मित्र सन्माननीय रुपेश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. रुपेश दादांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. सन्माननीय रुपेश दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. चौकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. चौकाराच्या मदतीवरती 31 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. गोलंदाजी मार्कवरती ऋतिक म्हात्रे, पहिल्या चेंडूवरती एक धाव आली होती, त्याच्यानंतर आलेला हा चौकार. खरं तर बॅट्समन निखिल याने एक चांगला स्टार्ट आपल्या संघासाठी दिलाय. भाल संघाकडून निखिल स्ट्राईक साठी, नॉन स्ट्राईकला त्याच्या सोबती रुपेश म्हात्रे. थोडासा रनअप चुकलाय, त्या ठिकाणी डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. अगदी आपण पाहतो आपल्या अगदी अपोजिट साईडला पेन पनवेल एक आदर्श महामार्ग आणि आपल्या बॅक साईडला सगळी आदर्श भूमी म्हणजे हमरापूर विभाग. आणि याच्या कुशीत चाललेली ही स्पर्धा स्वर्गीय पिंटाशेठ पाटील चषक, स्मृती चषक याच्या माध्यमातून आपण सगळेच एकत्र आलेलो आहोत. आणि सगळ्या दिग्गज क्षेत्रातील मंडळींना या व्यासपीठावरती एकत्र आणून पिंटाशेठ यांची आठवण खरं तर ही समाजाला आहेच, कारण त्यांनी केलेलं कार्य त्याची पोचपावती ही स्पर्धा आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 बलाढ्य संघ एकमेकांसमोर कडवी झुंज देत आहेत. खरं तर नाणेफेक जिंकून खारसापोली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं आणि आमंत्रित केलं बॅटिंग करणारी टीम भाल संघाला. आणि बॅटिंग करत असताना आतापर्यंत हा विकेट नंबर 4 तंबूच्या आसऱ्याला पोहोचतोय. एक मोठा विकेट रुपेशला माघारी परतावा लागेल. नेक्स्ट मॅच विनर अगेन्स्ट विनर या 2 संघांमधील अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलंय जय भवानी इरवाडी संघ हा सेकंड राऊंड मध्ये प्रवेश केलेला आहे. त्याच्यामुळे यातील विनिंग टीम जी त्यांच्या सोबत झुंज देईल. खरं तर या सिच्युएशनला आपण पाहतोय की क्रुशियल मुवमेंट आहे खरं तर भाल संघाला, कारण 4 इम्पॉर्टन्स विकेट तंबूच्या असलेल्या पोहोचल्या आणि आता जबाबदारी आहे त्या एक नवीन फलंदाज रोहन म्हात्रे याच्यावरती.
मैदानाच्या चहूबाजूला आपण पाहतोय जे फ्लॅग्स, या सर्व मान्यवर मंडळींचे फ्लॅग्स आपण पाहिले, त्याच्यामध्ये सरपंच असतील, पिंटाशेठ पाटील यांचे सगळे मित्रपरिवार असतील आणि या विभागातील सगळे सन्माननीय मंडळी. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय पंचांच्या अगदी बाजूला, त्या ठिकाणी 2 धावा सहजरित्या प्राप्त झाल्यात आणि या 2 धावेने स्कोर बोर्ड मात्र हलतोय. तब्बल धावसंख्या होते ती 34 फॉर लॉस ऑफ 4 विकेट. या व्यासपीठावरती एक दिग्गज व्यक्तिमत्व ज्यांचं नाव आम्ही आदरपूर्वक घेतो असे आमचे अस्वाद शेठ पाटील साहेब, त्याचबरोबर सचिन दादा पाटील आणि या विभागाचं जे मोठं नाव आहे सरपंच राकेशजी दाभाडे साहेब, सगळीच दिग्गज मंडळी व्यासपीठावरती आहे, त्यांची नावं आपण घेतोय. जोरदार अपील, लाऊड अपील होती, पंचांनी त्याला दाद दिले कारण चेंडू अगदी मिडल स्टंप वरती होता, पॅडला जाऊन आदळला आणि या फलंदाजाला मात्र माघारी परतावा लागेल. हा 5वा विकेट. पाच या ठिकाणी माघारी परतला आणि आपण पाहतोय की भाल संघाची रीडची हड्डी तोडली आहे कारण सुरुवातीचे 5 खेळाडू हे ताकदीचे असतात आणि त्याच्यानंतर मात्र बॉलिंग अटॅक असतो. त्याच्यामुळे आता ही जबाबदारी खरं तर आपण पाहिली तर रोहनवरती येऊन ठेवली आहे. रोहनचा विकेट गेलाय खरं तर. आता नवीन निखिल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये, त्याच्यामुळे या खेळाडूला खूप आशेने पाहिलं जाते. बाल संघाला आता कुठेतरी एक मोठी धावसंख्या जर प्राप्त करायची असेल तर या खेळाडूला आपला चमक दाखवावी लागेल. क्रिकेटच्या पटलावरती असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत आणि असं सिद्ध करतोय खरं तर गोलंदाज जितेश म्हात्रे, कारण या षटकात तब्बल 2 विकेट प्राप्त केले. जिथे स्लॉक षटक, जी शेवटचे 2 षटकं ओळखली जातात, तिथे मात्र आपल्या गोलंदाजांनी आपल्या प्रेक्षकांचं, आपल्या टीमचं त्यांनी मनोधैर्य वाढवलंय. 8 चेंडू 8 धावा देऊन त्यांनी 2 विकेट प्राप्त केल्यात. शेवटचं षटक अंतिम आपण पाहतोय जितेश म्हात्रे, या अगोदरची गोलंदाजी केली होती ऋत्विक म्हात्रे यांनी, जिथे त्यांनी 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. बघूया जितेश म्हात्रे, मॅन फ्रॉम खार सापोली, आणि या गोलंदाजाला खूप आशेने पाहिलं जाते कारण या षटकात फलंदाजाला संधी आहे मोठे फटके खेळण्याची. बघूयात मैदानाच्या आतमध्ये तब्बल स्कोरबोर्डवरती धावा झाल्या 34. 5वं आणि अंतिम षटक. शॉर्ट चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. डीप लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षकाने घेतलेला हा झेल आणि कुठेतरी ज्या आशा होत्या निखिल म्हात्रेला माघारी परतावा लागेल कारण विकेट नंबर 6. बाल संघ पूर्णतः अडचणीत. विशेषतः या स्पर्धेचं महत्व आपण पाहिलंय आणि ज्या ज्या वेळी या विभागात जेव्हा एक मोठी स्पर्धा असते, गोल्डन डीजे मंडप डेकोरेशन कार सापोले बेडे यांचं विशेष सहकार्य आम्हाला लाभलंय, त्यांचंही विशेष कौतुक करायला पाहिजे. आणि लाईव्ह टेलिकास्ट अखाती देशांपर्यंत आमचा आवाज ज्याने आवाज पोहोचवलाय, फॉर्च्यून इव्हेंट, एक मोठं नाव युट्यूबच्या माध्यमातून आपण ऐकलंय आणि त्यांची निश्चितपणे या स्पर्धेला त्यांचं विशेष सहकार्य लाभलंय. या ठिकाणी बाल संघाला 2 रनची पॅनल्टी असेल कारण टार्गेट मधून 2 धावा त्यांच्या मायनस केल्या जातील कारण ट्रॅक कंपल्सरी तुमची असणं अनिवार्य आहे, ब्लॅक ट्रॅक, त्याच्यामुळे ही तुम्हाला पेनल्टी असेल, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, फसलाय, फटका फसलाय आणि या लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. 1 धाव प्राप्त झाली आहे आणि या 1 धावेने धावसंख्या होते ती तब्बल 35. खरं तर केतन सर पहा, दुष्काळात खरं तर हा 13वा महिना आहे. पहा, टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला खेळणं का महत्वाचं आहेत हे आज खरं तर या पॅनल्टीने सिद्ध केलं की जिथे रूल्स आहे कंपल्सरी ब्लॅक ट्रॅक हवे तुम्हाला आणि ती ब्लॅक ट्रॅक नसल्यामुळे खरं तर 2 रन्स या मायनस केल्या जातील भाल टीमच्या खात्यातून. सो टेनिस बॉलच्या क्रिकेटचं खरं तर तुम्हाला अनुभव आणि खरं तर अनेक स्पर्धा खेळण्याचा अनुभव तुम्हाला का हवा आहे हे आज ते सिद्ध झालंय.
दरम्यान आपण पाहतोय जितेश म्हात्रे यावेळी मोठा फटका, क्रॅकिंग हिट आलाय. ज्या फटक्याची आवश्यकता होती इथे मात्र आलाय मैदानाच्या आतमध्ये. डीप स्क्वेअर लाईक बाउंड्रीच्या डोक्यावरून षटकार. मॅन फ्रॉम भाल याच्या बॅट मधून आला हा उत्कृष्ट षटकार. पंचांच्या भूमिकेत आमचे निश्चितपणे ज्यांचं एक मोठं नाव या विभागात सातत्याने आम्ही पाहिलंय, प्रशांतजी बांदिवडेकर आणि त्यांच्या समवेत त्यांचे दोन्ही साथी पंच. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं एक जबरदस्त शॉट खेळताना बघायला मिळालं, बट स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आणि स्ट्राईक मध्ये आपला विकेट बहाल केलाय भाल संघाने, कारण हा विकेट नंबर आहे 6. शेठ म्हात्रे यांनी प्रत्येक षटकारासाठी 100चं कॅश प्राइज लावलंय. मोदी साहेबांच्या नवीन नोटा जिथे आपण पाहतो की अगदी ब्ल्यू कलरची 100 रुपीजची नोट आहे आणि ज्याला खूप महत्व आजकालच्या दुनियेत दिलं जातं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जितेश म्हात्रे बॉलिंग अटॅक वरती आहे, विकेट त्याला मिळालाय आणि प्रत्येक गोलंदाजांनी विकेट घेतलाय. विशेषतः महेश म्हात्रे वगळता प्रत्येकाने विकेट प्राप्त केलंय. यावेळी ब्रह्मास्त्र यूज केलं होतं, ब्लॉक हॉल चेंडू लेग स्टंपच्या अगदी लगोलग चेंडू निघून जातो विकेट किपरच्या जाळ्यात आणि जिथे स्लॉग षटक बॅट्समनला गोलंदाजाला मार पडते तिथे मात्र गोलंदाज हावी ठरतात. डॉट चेंडू षटकातला शेवटचा आणि अंतिम चेंडू. धावसंख्या स्कोरबोर्डवरती आतापर्यंत जमा झाले ते आपण पाहतोय 43 फॉर लॉस ऑफ 6 विकेट. यावेळी अकूट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, 1 धाव प्राप्त झाले. नो मॅन्स लँड, ते तिकडे कोणताही शत्रक्षक तैनात नव्हतं आणि त्याचा फायदा फलंदाजाने उठवलं आणि खराब फेकी चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय. 2 धावा अजून एक्स्ट्रा स्वरूपात मिळालाय आणि तब्बल 3री धाव घेण्याचा मोह देखील होता आणि मात्र या 4 धावा तब्बल वसूल झाल्यात आणि या 4 धावेने धावा झाल्या आहेत तब्बल 47. निश्चितपणे आपण पाहतोय की क्रिकेट क्षेत्राला खरं तर वाहून घेतलं आणि क्रिकेट क्षेत्राला म्हणण्यापेक्षा समाजकार्यात आपलं नाव कसं असावं. असं म्हणतात ना की जीवनात यशस्वी होण्यासाठी 2 व्यक्ती खूप मोठा सहभाग असतो, एक म्हणजे निंदक, दुसरा म्हणजे स्पर्धक. आणि स्पर्धक निंदक जेव्हा असतील तिथे कुठेतरी आपण समाज किंवा समाज कार्य किंवा समाजाला पुढे नेण्याचं कार्य करत असतो आणि त्यासाठीच विशेषतः ज्यांचं नाव घेतलं जातं अशा आमचे आस्वाद शेठ पाटील, ॲडव्होकेट आस्वाद शेठ पाटील. खरं तर शिक्षणात मोठं नाव आहे, परंतु त्या शिक्षणाचा वापर आपण आपल्या समाजासाठी सुद्धा वापरावा आणि त्यातूनच शेतकरी कामगार पक्षाची एक मोठी जबाबदारी सांभाळत या विभागाला विकासाची गंगा आणण्याचं काम खरं तर आस्वाद शेठ पाटील साहेबांनी केलंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. जरूर समाज सेवेचा वारसा ज्याने उचलला, खरं तर राजकारणापेक्षा समाजकारण ज्याने खरं तर अधिक केलं असे ॲडव्होकेट आस्वाद पाटील साहेब, शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेतृत्व. खरं तर आज या व्यासपीठावर त्यांची उपस्थिती आम्हाला लाभली त्याबद्दल त्यांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतो आणि त्यांचा आम्ही आभार देखील व्यक्त करतोय. निश्चितपणे परमेश भाई, खरं तर हमरापूर विभाग म्हटलं तर एक क्रिकेटची पंढरी आणि या विभागात अजून एक मोठं नाव या व्यासपीठाकडे अग्रेसर होत आहेत आमचे भगवान शेठ पाटील साहेब. यांचं या ठिकाणी शुभ स्वागत केलं जाईल. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हावं. आज शिवसेनेचं एक मोठं नेतृत्व या विभागातलं आमचे भगवान शेठ पाटील साहेब, विशेष प्रेम त्यांचं आमच्यावरती राहिलंय. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं, कारण या विभागातील एक दमदार नेतृत्व त्यांना ओळखलं जातं. आणि आज टार्गेट या ठिकाणी मी सांगतो मैदानाच्या आतमध्ये जिथे भाल संघाने बनवल्या त्या 47 बनवल्या त्या, परंतु 2 धावांची पेनल्टी असल्यामुळे त्यांना 2 धावा मायनस होतील. 45 धावा समोरच्या टीम, त्याच्यामुळे त्यांना चेस करायचे असतील. खार स्वापोली संघाला 46 धावा.
30 चेंडू 46 धावा असं समीकरण असेल आणि खरोखरच एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय आणि निश्चितपणे आमचे परममित्र पेन पूर्व भागातील एक मोठं नाव उद्योग क्षेत्रात ज्याने एक उंच भरारी घेतली आहे. कारण आपण नेहमी म्हणत असतो की कोणाच्या नादात आणि कोणाच्या वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा, असे आमचे MD लुक सलूनचे प्रोप्रायटर आमचे अमोलजी दळवी यांच्याकडून पिंट्याशेट स्मृती चषकाला एक मोठी शुभेच्छा आल्या आहेत. त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतोय. कारण येत्या काही दिवसात 10, 11, 12 जिथे पेन पूर्व विभाग प्रीमियर लीगचं एक मोठं भव्य दिव्य आयोजन 11वा पर्व सुरू होणार आहे. त्याचे एक मुख्य आयोजक आमचे MD भाई अमोल दळवे यांचा धन्यवाद देतोय. यानंतरचा मॅच जिथे असेल इरवाडी विपक्ष यातील विनिंग टीम दोन्ही संघाने खरं तर वेळ न घेता लगेचच तयार राहायचं. कारण या ठिकाणी मात्र पहिल्या राऊंडमध्ये एक जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळेल. जिथे शेवटच्या षटकात आवश्यकता होती मोठ्या फटक्यांची, तिथे मात्र धावा आल्या आहेत. 2 धावांची पेनल्टी जरी मिळाली असली तरी लक्षात घ्या भाल संघाकडे ताकदीचे गोलंदाज आहेत आणि त्यांची शैली, त्यांची ॲबिलिटी, किंवा त्यांची ताकद बघितली तर भाल संघ पहिल्या 3 षटकात आपला प्रभाव टाकण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल. परंतु 30 चेंडू समीकरण असेल 46 धावांचं फॉर्च्यून इव्हेंट लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धा कव्हर केल्या जातात आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात ज्या लाईव्ह इव्हेंटला अगदी मोठी उंच भरारी मिळाले, ती स्पर्धा आपली स्पर्धा मोठं करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होते. त्यांचं विशेष धन्यवाद. आणि या स्पर्धेला ज्यांनी आम्हाला खरं तर ॲज अ समालोचक म्हणून बोलण्याची संधी दिली आहे आमचे ताऱ्याचे रोशनभाई पाटील आणि आमचे परमितजी पाटील साहेब यांचं विशेष धन्यवाद. कारण ज्यांनी बऱ्याच वेळा या विभागात येऊन आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली आहे, त्यांचं विशेष धन्यवाद देतो. दुसऱ्या इनिंगसाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करीन डीजे सिस्टम साठी एक जबरदस्त संधी आहे की एक जबरदस्त गाणं या थोड्या आपला जो ब्रेक आहे त्याच्यामध्ये लावायचा आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे. प्रत्येक षटकारासाठी खरं तर सन टेलर खार सापोले यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि जो गोलंदाज भाल गावाचा भाल टीम मधला पहिली विकेट जो घेईल त्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. भाल प्रीमियर लीगचे अध्यक्ष विठोबा म्हात्रे भाल यांच्याकडून पहिली विकेट जो घेणार आहे त्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. द गेम इज ऑन. द गेम इज ऑन. जबरदस्त मैच देखने को मिलेगा जहां पे जीत के लिए जरूरत है, दरकार है 30 गेंदों में 46 रनों की. एक बड़ा टोटल हो भले ही ना हो लेकिन एक अच्छा मैच जरूर दर्शकों को देखने को मिलेगा. पहली गेंद इस इनिंग की इस बार देखिए पटकी हुई गेंद थी, जोरदार प्रहार करना चाहते थे, बल्ला और गेंद का संपर्क हो नहीं पाया, गेंद सीधी निकल गई विकेट कीपर के दस्तानों में. भाल टीम की मैंने एक बात की थी कि एक ताकतवर गेंदबाजी उनके पास है और निश्चित तौर पर इस गेंदबाज ने वो शुरुआत दी. राहुल मात्रे पहली गेंद डॉट.
भाल टीम जिन्होंने चौथे नंबर की ट्रॉफी जीती थी, एक अच्छी टीम जानी जाती है इस विभाग में। अच्छी प्लेसमेंट नजर आई, कवर की दिशा में गेंद को खेला, 1 रन वहां पे प्राप्त हुआ और एक खाता खोला अपनी टीम के लिए। और 46 रनों का एक लक्ष्य देखने के बजाय यहां पे देखने को मिलता हुआ ये स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं 1। पहला ओवर जारी, हालांकि राहुल म्हात्रे एक हुनरबाज गेंदबाज जाने जाते क्रिकेट की दुनिया में। बैटिंग इस बार महेश स्ट्राइक पर है, नॉन स्ट्राइक में स्वीकार म्हात्रे। अच्छी बॉलिंग की थी, फुल टॉस गेंद थी, बैट्समैन को आमंत्रित किया था लेकिन उसका फायदा नहीं उठा पाए, जिसे क्रिकेट में लॉलीपॉप गेंद कहते हैं। शायद ये गेंद बैट्समैन विकेट नहीं देना चाहते सामने वाले गेंदबाजों को। यहां पे अगर विकेट चटकाए तो एक प्रेशर सा बनेगा और दोनों बल्लेबाजों ने सोच रखी है, हालांकि स्वीकार जी और महेश म्हात्रे इन्होंने कि यहां पे हमें आखिर तक खेलकर इस मैच को बिल्ड करना है। स्ट्राइक पे महेश म्हात्रे, इस बार गेंदबाजी की बागडोर एक बार फिर राहुल भाल टीम की तरफ से है। ये देखिए जहां पे गेंद खेलना चाहते थे, बैट पर गेंद आ नहीं पाई, मिडल स्टंप पे गेंद जाके टकराई और एक बहुत बड़ी कामयाबी भाल टीम के लिए। एक ताकतवर टीम ताकत दिखाती हुई पहला विकेट का पतंग। और वही दिखा दिया मैदान के बीचों बीच, पहला विकेट का पतंग। अपना खाता भी नहीं खोल पाए महेश म्हात्रे, वापस जाना पड़ा। पहली गेंद बहुत ही सम्मान दिया था फुल टॉस गेंद को, लेकिन दूसरी गेंद की गति को भाप नहीं पाए और गेंद सीधे स्टंप पे जाके टकराई। और जहां पे लो स्कोरिंग मैचेस में भी एक अच्छा फाइट देखने को मिल सकता है, वहां पे यहां पे नजर आता हुआ पहला विकेट का पतंग। विकेट मिला राहुल म्हात्रे को, हालांकि नए बल्लेबाज मैदान के बीच पहुंचते हुए कुंदन म्हात्रे खार सापोली टीम की तरफ से। ये देखिए जहां पे विकेट मिला है विठोबाजी म्हात्रे, जिनके माध्यम से 100 का कैश प्राइज उनके लिए आता हुआ। राहुल, पटकी हुई गेंद थी, जोरदार लाउड अपील, लेकिन देखिए बहुत ज्यादा ऊपर गेंद थी, अंपायर ने इशारा दिया वाइड बॉल। काफी खराब गेंद नजर आई, हालांकि गति बहुत ज्यादा थी गेंद में, लेकिन लाइन लेंथ अगर सही ना हो तो उस गति का कोई फायदा क्रिकेट के मैदान पर नहीं होता। यही यहां पे नजर आया और ये वाइट बॉल एक्स्ट्रा रन टीम के खाते में जुड़ती हुई। टोटल स्कोर बोर्ड पे रन बने हैं 46 रनों का पीछा करते हुए, 1 विकेट के नुकसान पर महज 2 रन। बैटिंग कुंदन म्हात्रे स्ट्राइक पर है, इस खिलाड़ी पे काफी ज्यादा जिम्मेदारी भरोसा भी है। गैप में खेला बिल्कुल साइड स्क्रीन के ऊपर, ये आता हुआ एक लंबा दमदार वजनदार इज ऑन ऑफ फायर बाय कुंदन म्हात्रे, छक्का। जहां पे उम्मीद थी बड़े छक्के की, वहां से आता हुआ कुंदन म्हात्रे का ये दमदार हिट। इस बार गेंदबाज ने कमबैक किया, पहले तेरी तो दूसरी मेरी, ये दिखाते हुए गेंदबाज और एक कैप्टनसी गेंदबाजी की, अपने कैप्टन का एक प्रमुख भूमिका निभाते हुए राहुल म्हात्रे, जिन्होंने इस ओवर में कुल रन दिए 8 और एक इंपॉर्टेंट विकेट चटकाया। भगवान शेठ पाटिल, बहुत प्यार रहा है क्रिकेट के ऊपर, यंगस्टर के दिलों में बैठने वाली ये हस्ती, जिसे हम कहते हैं कि करोड़ों के दिल में एक दिलदार हस्ती, करोड़ों की बस्ती में एक दिलदार हस्ती, हमारे भगवान शेठ पाटिल इस विभाग के एक बड़ा नाम। और हमेशा आज पेन तालुका में हर जगह वो जाते और विशेष क्रिकेट के लिए बहुत सारा प्यार उनके माध्यम से देखने को मिला। आज अपने विभाग में पिंटा शेठ पाटिल, जिनकी यह प्रतियोगिता है, बड़ा मंच है और इस बड़े मंच पे कौन सी टीम बड़ा पंच मारेगी आने वाले दिनों में पता चलेगा। चलते हैं मैदान के बीचों बीच, जहां पे दूसरा ओवर लेके आएंगे निखिल वार्तक। गेंदबाजी हालांकि निखिल के पास, लेकिन बैटिंग में स्वीकार म्हात्रे स्ट्राइक पर। अच्छा नियोजन, अच्छा आयोजन हर साल की तरह इस साल भी नजर आता हुआ और उम्मीद के अनुसार कुछ नया करने की जो कोशिश मंशा उनकी रहती है, इसे रूबरू देखते हुए देखिए स्वर्गीय पिंटा शेठ पाटिल, जिनको
अभिवादन करता हुआ एक बड़ा हिट, एक क्लासी हिट जिसे हम कहा जाएगा। बिल्कुल बल्ले के बीच गेंद लगी और जिस तरह रास्ता नापा, गेंद सीधे बाउंड्री लाइन को जाकर टकराई, चौका। आप कुछ साबित किया, स्वीकार किया उस फुल टॉस गेंद को और चौके के लिए भेजा। 4 रन के साथ 46 रनों का पीछा करते हुए अब तक स्कोरबोर्ड पे 12 रन। नेक्स्ट बॉल टू गो, निखिल वर्तक, राइट आर्म ओवर द विकेट। आहा, क्लासी, माइटी, ब्यूटीफुल क्लास हिट बाय स्वीकार मात्रे, जिनके बल्ले से आया ये वजनदार दमदार छक्का। भगवान शेठ पाटील साहेब, खर तर आज जसं मी म्हटलं, या विभागात ज्यांना खूप आदराने ओळखलं जातं, त्या पलीकडे आज शिवसेनेचं मोठं नेतृत्व मी म्हटलं, कारण उपतालुका प्रमुख एक मोठी जबाबदारी आणि अभिमान आहे की आपल्या विभागात सुद्धा शिवसेनेसारख्या एक मोठ्या पक्षाची जबाबदारी अगदी लिहिल्या पार पाडतायत आणि त्यांच्यासारखं नेतृत्व समाजाला मिळालं। आवर्जून उल्लेख करेन की ज्या ज्यावेळी त्यांच्या घरी गेलोय, अगदी लहान थोर ज्येष्ठ किंवा श्रेष्ठ कुठली मंडळी गेली, त्यांची नाश्त्याची अगदी दमदार व्यवस्था त्यांच्याकडून असते। असे आमचे दिलदार व्यक्तिमत्व भगवान शेठ पाटील साहेब, त्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल, कारण जिथे काजू बदाम किंवा पिस्ता आणि खारका बदाम या सगळ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून आम्ही बघितल्यात आणि हे प्रत्येकाकडे नसतं, कारण पैशाने श्रीमंत असणारे या समाजात खूप लोक आहेत, परंतु मनाची श्रीमंती ही सगळ्यात महत्त्वाची असते। ते व्यक्तिमत्व आहेत म्हणजे भगवान शेठ पाटील। वळूयात मैदानाच्या आतमध्ये, जिथे जबरदस्त क्रिकेटचा थरार। इस बार देखिए बल्ले के बीच गेंद लगी है लेकिन टाइमिंग प्रॉपर नहीं और इसी वजह से बल्लेबाज को वापस जाना पड़ेगा। एक अच्छा विकेट का पतंग, दूसरे ओवर की ये दूसरी कामयाबी, पहले ओवर में पहला, दूसरे ओवर में दूसरा। दीजिए आज जहां पे विकेट की तलाश थी वो प्राप्त किया, हालांकि निखिल वर्तक ने, और आउट होने वाले बल्लेबाज कुंदन म्हात्रे बैक टू डगआउट, जिन्होंने एक छक्का दागा और अपनी टीम के लिए एक योगदान दिया 6 रनों का। नए बल्लेबाज क्रीज पर पहुंचते हुए बैट्समैन उत्कर्ष म्हात्रे। ये देखिए क्लास देखने को मिली, नजाकत क्रिकेट की, ट्रैवल हुई गेंद कवर की रीजन में 2 रन प्राप्त हुए। अच्छी बैटिंग, एवरेज के अनुसार अगर इस मैच का अगर आप विश्लेषण अगर करें तो प्रति ओवर लगभग 9 रनों की दरकार है और जिस तरह की बैटिंग चल रही है बिल्कुल उन्हीं के अनुसार। ये देखिए माइटी हिट, खूबसूरत नजाकत, पेन पनवेल रोड एंड की तरफ खींचा हुआ एक शानदार हिट, वजनदार छक्का। जबरदस्त गाणं आपण लावलं आणि मराठा समाजाचं, मराठी लोकांचं हे खरं तर म्हणजे जिथे लहानपणापासून आपण पाहिलं असेल तर बैलगाड्या, आणि आजकाल बैलगाड्या शर्यतीचं फॅड आहे।
अगदी क्रेज आहे तरुणांमध्ये. क्रिकेट क्षेत्र जसं आपण वाहून घेतलंय टेनिस क्रिकेटच्या दुनियेत या विभागात काही थोड्या वेळापूर्वी आमच्या प्रमुख अतिथींनी ज्यांची नावं घेतली, परमेशबाईंनी नावं घेतली की या विभागात गोट्यासारखा कळवे गावातला एक मोठा आदर्श खेळाडू ज्याला रायगड भूषण पुरस्कार प्राप्त आहे, जिथे बादल मात्रेसारखा एक वादळ आहे, जिथे जीवित मात्रेसारखा एक मोठा खेळाडू आहे, जिथे आपण बघितलं असेल एक मोठे मोठे खेळाडू या विभागातून तयार होताना आपण बघितलेत आणि ज्यांचं आखाती देशांपर्यंत नाव पोहोचलंय. मिस टाइमिंग स्ट्रोक हुआ है और देखिए स्वीकार मात्रे को वापस जाना पड़ेगा क्योंकि एक बड़ा विकेट का पतंग. तीसरा झटका खार सापोली टीम के लिए. तो बिल्कुल हर छक्के के लिए सन टेलर खार सापोली जिनके माध्यम से 100 का कैश प्राइज होगा और उसी के साथ विठोबाजी मात्रे जिनके माध्यम से प्रति विकेट आपको 100 का कैश प्राइज है. इस बार देखिए हल्के हाथों से नॉर्मल टच एंड पुश किया, गेंद ट्रैवल होती हुई डीप कवर बाउंड्री की तरफ, लेकिन दूसरा रन बल्लेबाजों ने चीते की चतुराई से पूरा करते हुए, जहां पे हालांकि 46 रनों का लक्ष्य प्रति ओवर 9 की एवरेज है और उसके अनुसार बैट्समैन जिस तरह आतंक नजर जिनका आ रहा है, तो बिल्कुल मैदान के बीच हम देखते हुए तीसरा ओवर जारी. टोटल स्कोर कार्ड के ऊपर 29 रन अब तक बन चुके हैं. नए गेंदबाजी की बागडोर राहुल मात्रे के माध्यम से होती हुई ये मिस टाइमिंग हुआ. गेंद काफी देर तक हवा में, नो मैंस लैंड में गेंद गिरी, ट्रैवल हुई एक्स्ट्रा कवर की तरफ, फील्डर ने गेंद को पकड़ा लेकिन तब तक दूसरा रन नहीं हो पाया. एक ही रन मिल पाएगा. हालांकि दूसरा रन हो पाता क्योंकि गेंद काफी देर तक हवा में थी, लेकिन एक ही रन से संतुष्टि और टोटल स्कोर कार्ड के ऊपर 46 रनों का पीछा करते हुए 3 विकेट के नुकसान पर 30 रन, 15 गेंदों में 16 रन. अब एवरेज काफी नजदीक आता हुआ और इस विकेट का एक अंदाजा है कि यह बैटिंग विकेट माना जाता है, पाटा विकेट जिसे कहते हैं हम. यह विकेट हो सकता है, यस इट इज. जहां पे एक उम्मीद की किरण नजर आती हुई, जहां पे विकेट की तलाश थी वहां पे विकेट प्राप्त किया और राहुल मात्रे एज अ कैप्टन ने गेंदबाजी करते हुए बहुत अच्छा फील्डिंग नजर आया कवर में और बैट्समैन को वापस जाना पड़ेगा. उत्कर्ष मात्रे डगआउट में वापस. रहे कि कहीं ना कहीं आप विकेट से मैच में कम बैक कर सकते हो. बढ़िया गेंदबाजी राहुल मात्रे द्वारा नजर आती हुई. ये देखिए ब्रह्मास्त्र यूज किया था इस बार, अच्छा प्लेसमेंट नजर आया जहां पे जरूरत थी इसी तरह की शॉट की. 2 रन आसानी के साथ प्राप्त किए. अच्छी बैटिंग नजर आ रही है नए बैट्समैन दीपेश पाटिल के माध्यम से. 2 रन के साथ टोटल स्कोर कार्ड में बढ़ोतरी. टोटल 46 रनों का पीछा करते हुए 4 विकेट के नुकसान पे 32 रन. 32 फॉर लॉस ऑफ 4 विकेट. बैटिंग जिस तरह की मानी जाती थी खारसापोली टीम की, उस तरह की बैटिंग भले ही मैदान के बीच हो रही है, लेकिन उसके बावजूद भाल टीम ने अपनी गेंदबाजी से काफी ज्यादा प्रभावित किया. लेकिन जहां पे रन कम बने इसी वजह से एक प्रेशर आता हुआ है. ये देखिए जोरदार अपील, उम्मीद की किरण एक बार फिर नजर आती हुई. बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा, गेंद सीधी विकेट कीपर के हाथ में जाके थमाई. एक और विकेट का पतंग. राहुल मात्रे इज बढ़िया सॉन्ग लगातार आप गाने जो जिस तरह पेश कर रहे हैं, आपका तहे दिल से धन्यवाद हम देना चाहेंगे. और गोल्डन डीजे मंडप डेकोरेशन खार सापोली बेड़े जिनके माध्यम से ये सेवा
इस प्रतियोगिता को आती हुई, और खास तौर पे इनका विशेष सहकार्य रहा है प्रति टूर्नामेंट। और ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक वहां पे हुआ, 3 ओवर का खेल समाप्त हुआ और राहुल मात्रे जिन्होंने तीसरे ओवर में महज 5 रन देके 3 विकेट चटकाए, और टोटल उन जिनके स्पेल में 2 ओवर में 4 विकेट आए। तो ये एक अहम कड़ी मानी जाएगा। अगर यहां से भारतीय टीम मैच जीती तो कहीं ना कहीं राहुल मात्रे का ये योगदान सबसे अहम माना जाएगा। मैदान के बीच जहां पे जरूरत 12 गेंदे, आखिरी 12 गेंदे, और जीत के लिए दरकार है 14 रनों की। 12 गेंदे 14 रन, मैच डिफेंड हो सकता है क्योंकि 5 विकेट डगआउट वापस लौट चुके, इसी वजह से आप मैच में वापसी कर सकते हैं। फॉर्च्यून लाइव इवेंट के माध्यम से हम सबको सुना जा रहा है, और दोस्तों देखा जाए तो इस महाराष्ट्र में जिन्होंने अपने नाम की छवि दी है यूट्यूब के माध्यम से, आप सभी को क्रिकेट का दर्जा जिनके माध्यम से बड़ा होता हुआ नजर आ रहा है। टेनिस क्रिकेट में विशेषता जरूर खरं तर हाय व्होल्टेज ड्रामा मैदानात सुरू आहे। दरम्यान आदरणीय हिरामन पाटील, आदरणीय जनार्दन पाटील हमरापूर यांना आमची विनंती असेल आपण देखील प्रमुख अतिथी कक्षामध्ये यायचं आहे। आदरणीय सन्माननीय हिरामनजी पाटील साहेब, सन्माननीय जनार्दन पाटील साहेब हमरापूर, आपणास आम्ही विनंती करतोय आपण देखील या व्यासपीठावर या आणि तिथून मॅच आपण एंजॉय करायची आहे। तो बिल्कुल देखिए उन्हीं को सलाम देता हुआ ये छक्का, जिनका नाम परमेश भाई ने लिया, जिनको ये याद दिलानी थी कि अगर भारत टीम गेंदबाजी में अपनी धार चमक दिखाती है तो हम भी किसी से कम नहीं। अगर आप शेर हो तो इस मैदान के हम सवा शेर है। बढ़िया हिट, छक्का डीजे। यहां से थर्ड एम्पायर बीमर चेक करेंगे क्योंकि गेंद काफी रैपिडली आई थी बैट्समैन के रडार में, लेकिन जिस तरह बैट का फ्लो नजर आया बैट्समैन ने भी दिखाया अगर आप जितनी खराब डालोगे उतने हम आपके ऊपर आक्रमण करेंगे। एक लंबा हिट खेलकर डीप लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर एक खींचा हुआ एक शानदार वजनदार दमदार छक्का, और इसी छक्के के साथ टोटल स्कोर कार्ड में बढ़ोतरी होती हुई बन चुके हैं ये 38 रन। बिल्कुल डिसीजन पेंडिंग है, बताया जाएगा कि यह गेंद लीगल है या नहीं। स्वर्गीय पिंटाशेट पाटिल स्मृति चषक 2023 का यह बड़ा आयोजन, और निश्चित तौर पे पिछले 4 सालों से लगातार जिस तरह का यह आयोजन नजर आ रहा है, पूरी तरह से पेन तालुका में सबसे बड़ी प्रतियोगिता मानी जाएगी। और ये देखिए 9 क्रीज के आगे बैट्समैन खड़े थे, इसी वजह से ये लीगल डिलीवरी है। छक्का आया, छक्के के साथ टोटल स्कोर कार्ड में जो बढ़ोतरी हुई 36 रन स्कोरबोर्ड पे लग चुके हैं। नेक्स्ट बॉल टू गो लेग, क्षमा कीजिए 2 रन पहले आए थे, इसी वजह से 38, और ये वाइड बॉल इसका मतलब 39 पे पहुंचता हुआ टोटल 39। अब जरूरत महज 7 रनों की, 11 गेंदे 7 रन। काफी ये छक्का आया, उसके बाद एक खारसापोली टीम ने पूरी तरह से इस मैच में मंशा बना ली कि इस मैच को हम ले जाएंगे। ये फुल टॉस बनाया, गैप में खेला है, नहीं देखना चाहेंगे, जहां पे विकेट था नजर आ रहा था एक संजीवनी देने वाला ये कैच हो सकता था, लेकिन क्रिकेट की ये गलती आपको घर का रास्ता दिखाएगी। और भारत टीम जिनकी स्ट्रेंथ मानी जाती है बॉलिंग और फील्डिंग, जहां पे कैच छूटा वहां पे आपका मैच भी छूटेगा, क्योंकि एक फाइटर बल्लेबाज जितेश मात्रे को आपने मौका दिया और 2 रन भी प्राप्त हुए खारसापोली टीम को, और इसी वजह से टोटल पहुंचता हुआ 41 पर। नेक्स्ट बॉल टू गो, राइट आर्म ओवर द विकेट, पटकी हुई गेंद शानदार तरीके से खेला, लेकिन शॉट मिड विकेट पर वहां पे फील्डर तैनात थे, 1 ही रन मिल पाएगा। और इसी 1 रन के साथ मैच के बिल्कुल दहलीज पर पहुंचती हुई टीम खारसापोली, टोटल स्कोर बनता हुआ 42 रन, 42 फॉर लॉस ऑफ 5 विकेट। गेंदबाजी की बागडोर संभालते हुए ईश्वर ने हालांकि मौका दिया था भारत टीम को, लेकिन भगवान भले ही साथ दे, लेकिन अगर आप उसमें आपका योगदान नहीं दे पाओगे तो आप मैच को कैसे जीतोगे। तो बिल्कुल ये नो मैंस लैंड में गिरी, और बॉडी लैंग्वेज भारत टीम के बता रही है कि इस मैच को वो पॉजिटिवली नहीं हैंडल कर रहे। कैप्टन ने बहुत बढ़िया काम किया था, राहुल मात्री जिनका अहम
योगदान अपनी टीम के लिए रहा था, लेकिन उनके फील्डर उनको उस तरह का सहयोग नहीं दे पा रहे। इस बीच ईश्वर ब्लॉक हॉल गेंद कैच हो सकता है, क्या छूटा, क्या हो रहा है मैदान में, दूसरा कैच छोड़ा है फील्डर ने। और यहां से अगर इस तरह की फील्डिंग नजर आएगी तो आप कैसे मैच जीतोगे। 1 रन मिला और इसी 1 रन के साथ टोटल स्कोर 45 रन। मैच इक्वल हो चुका है, जीत के लिए महज 1 रन की दरकार। और गेंदबाज ईश्वर एक बार फिर बॉलिंग अटैक पे तैनात, तैयार। अच्छा खेला है, गैप में है, लेकिन एक बार फिर मिसफील्ड। उम्मीद नहीं है, हालांकि देर हुई, लेकिन कोई बात नहीं। एक बहुत ही शानदार तरीके से इस मैच को जीता खास सापोली टीम ने, और अपना दमखम, अपना जज्बा और जो डिसीजन उन्होंने लिया था वो कहीं ना कहीं सही साबित कर कर इस मैच को जीतकर अगले राउंड में इरवाड़ी टीम के साथ खेलेगी। तो दोनों टीम के कप्तानों को हम्बल रिक्वेस्ट है कि आप टॉस के लिए आइए, क्योंकि स्वर्गीय पिंटा शेट पाटिल जिनके माध्यम से एक बड़ा योगदान आप सभी को लाए, एक बड़ा मंच पे आप किस